नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एका भन्नाट सिनेमाचा, एक डाव भूताचा। नावावरूनच कळतं की हा चित्रपट एकाच वेळी घाबरेल आणि हसवेल सुद्धा। पण काय खरंच हा सिनेमा आपल्याला घाबरवतो का, की फक्त मनोरंजनाचा एक डाव खेळतोय? चला तर मग बघूया। पहिला भाग, भयाचा अनुभव। सिनेमाचा मुख्य कॅरेक्टर म्हणजे भूत। पहिल्या फ्रेमपासूनच हा भूतांचा सस्पेन्स तयार करण्याचा प्रयत्न दिसतोय। पण मित्रांनो, तुम्हाला जाणवलं का की हॉररची टायमिंग थोडी मिस झाली? स्केअर मोमेंट्स अगदी अंदाजे येतात, ज्यामुळे सिनेमामधला टेन्शनचा मूड कमी होतो। आपल्याला 1982 मध्ये आलेला एक डाव भूताचा या चित्रपटाची आठवण होते का? त्याच नावाने पुन्हा प्रेक्षकांसमोर हा सिनेमा आला असला तरी त्यातली भीतीची तीव्रता कमी आहे असं वाटतंय। दुसरा भाग, पात्रांचा परफॉर्मन्स। सिद्धार्थ भाऊ आणि मकरंद अण्णांनी अगदी बाप लेवलची ॲक्टिंग केली। त्यांच्या अभिनयाची तारीफ करायलाच हवी, पण साईड कॅरेक्टर मात्र खूप टिपिकल वाटतात। मराठी सिनेमांमध्ये काही पात्र नेहमीच त्या फॉर्म्युल्यावर येतात आणि इथेही तेच घडलंय। तिसरा भाग, हॉरर आणि कॉमेडीचा तडका। हॉरर आणि कॉमेडी मिक्स करणं खूप कठीण आहे आणि याचं उदाहरण म्हणजे हा सिनेमा। काही सीन्स प्रेक्षकांना हसवतात, पण काही ठिकाणी कॉमेडीचा अतिरेक हॉररचा इफेक्ट पूर्णपणे घालवतो। हॉरर सिनेमात कॉमेडी योग्य प्रमाणात असावी, नाहीतर तो निखळ मनोरंजन नाहीतर विनोदाचं साधन बनतो। चौथा भाग, सिनेमॅटोग्राफी आणि कॅमेरा वर्क आणि सिनेमॅटोग्राफी बघता जुनं घर आणि त्यांचं भयानक वातावरण खूप छान टिपलंय, पण काही शॉट्स जास्त प्रेडिक्टेबल वाटतात। म्हणजे तुम्ही आधीच अंदाज लावू शकता की पुढच्या क्षणाला काय घडणार आहे। थोडं क्रिएटिव्हिटी येथे कामाला आली असती तर सिनेमा आणखी प्रभावी झाला असता। पाचवा भाग, टेक्निकल साईड। ॲक्टिंगमध्ये मराठी कलाकार बाप आहेत, पण आता टेक्निकल बाजू सुधारण्याची गरज आहे। VFX, बजेट, ॲक्शन आणि कॅमेरा वर्कवरही मेहनत घेतली पाहिजे। फक्त अभिनयाच्या जोरावर पिक्चर हिट होण्याचे दिवस आहेत। अजून या सर्वच गोष्टींचा विचार केला तर मराठी इंडस्ट्री टॉपला असेल। जर टेक्निकल बाजू जुळवली तर मराठी इंडस्ट्री पुन्हा एकदा सुवर्णकाळ अनुभवू शकते। तर मित्रांनो, एक डाव भूताचा हा सिनेमा घाबरवतोय असं म्हणण्यापेक्षा हा सिनेमा मनोरंजनासाठी नक्की बघावा। मित्रांनो, शेवटी आपली मराठी इंडस्ट्री आहे, थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघा। काय तुम्हाला सिनेमा कसा वाटला?